या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अल्पसंख्याकाचे नेते नजीब मुल्लाजी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय सूरजजी चव्हाण साहेब, आदरणीय आमदार रत्नाकरजी गुप्ते साहेब उपस्थित, आमदार विक्रम काळे साहेब, माजी आमदार सुरेश कुमार जिंदियाजी उपस्थित, रवींद्र तात्या तोर उपस्थित, प्रतापभाई देशमुख, सुरेशभाई नागरे उपस्थित, जाकीरलाला, अक्षयभाई देशमुख सर्व उपस्थित या ठिकाणी आणि दोन आकाशे चंद्रकांतजी राठोड साहेब, प्रकाशरावजी ढोले साहेब, दिगंबररावजी कराळेजी उपस्थित, एकनाथरावजी साळवे, नानाजी राऊत, अविनाशजी काळे, बाळासाहेबजी भुगे, लक्ष्मणरावजी बुधवन, विठ्ठलरावजी सूर्यवंशी, लक्ष्मीकांतरावजी देशमुख सर उपस्थित, या महिलांच्या अध्यक्षा भावनाताई नखाते, जयश्रीताई खोबे, सर्वांच्या नावावली या ठिकाणी गरज नाही, मी सर्व सन्माननीय व्यासपीठ मोठ्या संख्येने उपस्थित आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे माझे सर्व वडीलधारी मंडळी, माझे सर्व तरुण मित्र, विविध सेलचे सर्व अध्यक्ष, तालुक्याचे सर्व अध्यक्ष, युवकचे सर्व अध्यक्ष, युवकचे जिल्हाध्यक्ष, प्रदेशचे उपाध्यक्ष, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे माझे सर्व बंधू भगिनी, ते सर्वप्रथम आज आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय अजितदादांनी अगदी दिवसाचा वेळ आपल्या सर्वांसाठी काढून सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याचं जाजूला असलेलं देवस्थान नरसिंहाचं दर्शन घेऊन आज या ठिकाणी दिवसाला सुरुवात केलेली आहे. अत्यंत जबरदस्त मॅरेथॉन बैठक दादांनी जिल्हा नियोजनमध्ये त्या ठिकाणी घेतली, नंतर महापालिकेत घेतली. आता आपल्या सर्वांची संवाद साधण्यासाठी आदरणीय दादा तुमच्या आमच्या सर्वांमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. आज खऱ्या अर्थानं संवाद बैठक होती आणि संवादामध्ये प्रत्येक तालुक्यातल्या एका प्रमुख कार्यकर्त्याला आदरणीय दादांसोबत संवाद साधण्याची आम्ही त्या ठिकाणी वेळ राखून ठेवला होता, परंतु वेळ जवळपास 2 तासानं पुढे जात आहे आणि वसमतला फार मोठा कार्यक्रम आमदार राजूभाई नवरेंनी त्या ठिकाणी घेतल्या कारणाने आणि फार मोठा प्रवेश सोहळा आपल्या इथं सुद्धा आहे. आम्ही अपेक्षा केली होती की अनेक लोकांना आम्ही पक्षामध्ये घ्यावं असं ठरलं होतं, परंतु आज इथं आल्याच्या नंतर जवळपास 400 कार्यकर्त्यांची यादी आज आमच्याकडे आलेली की 400 कार्यकर्त्यांचा प्रवेश आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होत आहे. ज्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष शहाजीरावजी देसाई साहेब व पंचायत समितीचे माजी सर्व कार्यकर्त्यांना संवाद मिळालेला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब, परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व आमदार राजेश धुडेकरजी, परभणी शहराचे अध्यक्ष सन्माननीय प्रतापराव देशमुखजी, विक्रम काळे साहेब, लोकचे अध्यक्ष सन्माननीय सूरज चव्हाणजी, नजीब मुल्लाजी, आमदार गुप्ते साहेब, जेठिया साहेब, कार्यक्रमाला उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक अक्षय देशमुख, सर्व फ्रंटलचे महिलांचे विविध संघटनेचे अध्यक्ष व सर्व सन्मान्य नेतेगण उपस्थित सर्वांनी निश्चित रूपाने गेल्या 1 महिन्यामध्ये दादाचा परभणीचा हा दुसरा दौरा आहे आणि दौरा करत असताना दादाने ठरवला की ज्या जिल्ह्यावर विशेष लक्ष नेहमी दादांनी दिला तो परभणी दिला, त्याच्या विकास कामं बाधित होऊ नये त्यासाठी दादांनी आज जिल्ह्याचा आढावा घेतला, महानगरपालिकेचा आढावा घेतला आणि आढावा घेतल्यानंतर विकास कामामध्ये कुठलीही बाधा येणार नाही आणि परभणीच्या चांगल्या पद्धतीने विकास व्हावा हा उद्देश करून पुढे निश्चित रूपाने निर्णय घ्यायचे. पण कार्यकर्ता संवाद मेळावा असताना मागच्या 1 महिन्यापूर्वी बरेचसे नगरसेवक पक्षामध्ये सामील झाले. आजपर्यंत काही नगरसेवक परभणी शहराचे पक्षामध्ये सामील होत आहेत
काही नगरपालिकेचे माजी नगरसेवक हे पक्षामध्ये सामील होत आहेत. जिल्ह्यातले विविध ठिकाणचे मोठे मोठे नेते आज पक्ष प्रवेश करण्याच्या महायुतीमध्ये आपण काम करतोय. गुन्हाची तीव्रता आहे, अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची सोडवणूक होण्याच्या करता बळीराजा, तरुण तरुणींचे प्रश्न, त्यांचा रोजगार, वेगवेगळ्या समाजाचे असणारे अडचणी आणि प्रश्न ते सोडवण्याच्या करता कालच्या अर्थसंकल्पामध्ये 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प आपण राज्याला दिला. मी तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर 11व्यांदा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर केला. त्यामध्ये एकच भावना आहे की नवीन कार्यकर्ते तयार करायचे, योग्य पद्धतीची दिशा ही माझ्या सांध्यापासून पात्यापर्यंत महाराष्ट्रातल्या जनतेला द्यायची. शहरी भागातले प्रश्न वेगळे, ग्रामीण भागातल्या समस्या वेगळे, त्याची सोडवणूक आपल्याला करायची. केंद्रात आपले एनडीएचं सरकार आहे, त्यांच्याकडनं केंद्राचा अधिकचा निधी आणायचा. वर्ल्ड बँक आहे, जागतिक बँकेमध्ये त्याच्यातनं कसा निधी कमी व्याजाने आणता येईल. काही बिनव्याजी देखील 50 वर्षाच्या परतफेडीनं केंद्र सरकार निधी देत आहे. यंदा त्यांनी त्याच्याकरता माझ्या माहितीप्रमाणे 1,15,00,000 कोटी रुपये ठेवलेले. तो निधी आपल्या राज्याला कसा जास्तीचा आणता येईल, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून माझ्या शेतकऱ्यांना AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटलं जातं. त्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ते प्रयोग यशस्वी झाले. यंदा अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयाची मी तरतूद केलेली आहे. ऊसाची शेती, कापसाची शेती, सोयाबीनची शेती, त्याच्यामध्ये फळबागा, त्यामध्ये मका, त्यामध्ये कांदा, त्यामध्ये काही डाळ म्हणतात, भात म्हणतात, काही प्याडी म्हणतात. ही पिकं ही आपल्या महाराष्ट्रातली महत्वाची पिकं. त्याकरता आपल्या इथं तर नाथसागर आहे, आपल्या इथं माजलगाव आहे, येलदरी आहे, सिद्धेश्वर आहे, मांजरा आहे, तेरणा आहे, कोळेगाव आहे, सीना कोळेगाव, अशी वेगवेगळी धरणं आहेत. परंतु पाऊसकाळ कमी झाल्यानंतर काय आपली अवस्था होती. आजच मी परभणीची मीटिंग घेत होतो. आजच्या घडीला तरी परभणीला टँकर नाहीये, पण मी अधिकाऱ्यांना ज्या सूचना द्यायच्या त्या दिलेल्या. ज्यावेळेस माझा इथला कुठल्याही गावातला एखादा भगिनी, माझी लाडकी बहीण किंवा माझा बांधव, आमचे तरुण पुढे टँकर मागितला तर ताबडतोब तिथं टँकर द्यायचा अशा सूचना आहेत. अजून पाऊस जून महिना उजाडायला 1.25 महिना बाकी आहे. असा अंदाज आहे की यंदा पाऊस काय चांगला पडणार. यंदा धरणात पण बऱ्यापैकी पाणी आहे, ही पण काही अडचण नाहीये. पण आहे ते पाणी आपल्या मराठवाड्याला पुरत नाही. म्हणून नमस्कार, आप देख रहे हैं परभणी टाइम्स न्यूज.